त्याला वाढायला पीठ वाढ. मला काय बोलत होती सांगतात तुटून तो कसं चिडी लाव. मी नाही करणार भाऊ, माझ्या डोक्यात नाही गलत नाही. तर स्वागत आहे तुमचं नवनाथ राऊतळे ब्लॉग्स मध्ये. मी तुमचा भाऊ नवनाथ. आज 4:15 ब्लॉग सुरू करतोय, म्हणजे लाच नाही 4:15 सुरू करतोय. आणि घरात दिवसभर बाहेर खेळत होता, दिवसभर फटाके म्हणलं घरात थोडं पाय टिकव. दिवसभर बाहेर. अरे तू बाहेर आता दिल्ली गेटला गेला काय? आपण दिल्ली गेटला मी गेलतो, पप्पाचं दुकानात सामान होतं. दिवसभर बाहेर फटाकडेच वाजते. घरात होतो चल खरं फेकून आहे ना, हे तुटलं तरी चालत. डोक्यात टाकेल जोरात फेकतो. गावात तुला कंदील लावायचा आता. गायचा आता आपल्याला आहे ना कंदील लावायचा आहे. आणि कंदीलचा विषय दाखव एकदा. कंदील कुठे आहे आपला? इकडे लाईट लाव बरं थोड्या. कंदील रे कंदील, जांभळा जांभळा कंदील. आणि तुम्हाला एक त्याची खासियत दाखवतो, हे बघा, कॉम्पॅक्ट द बॉय. ही त्याची तार हे आपल्याला लावायचे. आणि हा डिफेक्टेड पीस. अरे याच्यातलं एक डिफेक्टेड पीस आहे. ओ बाकी अभी काय आहे आता, हे दोन एवढे कंदील लावायचे. हे नाही हे मोठा कंदील लावायचा आहे. आणि हे छोटा एखादा बघू आता कुठे कुठे जिथे जागा असेल तिथे लावून देऊ आपण. हे पण उप्स करून ते तुझ्या डुकाला लावू. हे असं चाललं काही. आता बाहेर इथं लावायचं दाखवतो कुठं लावायचं. हे दिसला की दोरी आहे, ह्या दोरीच्या बरोबर मध्ये लावायचं ग्रुप्स करून. आणि गाण्याचा अवतार बघू शकता, कोंबड्यावानी अवतार झाला त्याचा. कोंबडी फटाके वाजू वाजू दिवसभर बाहेर खेळत होता, लाज नसल्यावानी. उरलेले फटाकडे वाजले तेच अजून आणायला जायचं तिथे आपल्याला. त्याचा पण ब्लॉग आपल्याला तुम्हाला दिसायला भेटेल, हे बघायला भेटेल. दिसायला भेटेल कसं बघायला भेटेल. याला एक थोडंसं औषध देतो गायचं, मग तुम्हाला परत भेटतो. A few moments later. फ्रेश वाटतंय का? आता फ्रेश वाटायला लागलं. याड्यान करायला लागलो होतं मध्येच. बाकी इकडे ए यार एवढा अंधार कोण केला इकडे? आज मार खायच्याच पेट येतं बरं का इथंच. पेटीने दिशीन पिक माझ्या अंगावर. पेटलो ना भाई, लय वाजी नाही लय वाजी ना. फक्त पेटे 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 ना. मग तुला कसं वाजी तुम्ही घरात पेटे घरात पेटे बाहेर जाऊन पेटे. बाहेर जाऊन तर पड येते. मी म्हणलं काही जशी दिवाळी जवळ येते का तसा त्याचा मार खायची इच्छा जागृत होती. तिने तो चॅनलला केलेला आहे काहीतरी प्रॉब्लेम. तो चॅनलला काहीतरी प्रॉब्लेम केलेला आहे तिने. शेट यार फिकू मागितल्याने. त्याला वाढायला पीठ वाढ. मला काय बोलत होती सांगतात तुटून तो कसं चिडी लावलं. आम्हाला मग डोक्याला उद्या जातं. मला हात लावलं एडिटिंग करणार. मी नाही करणार आहे भाऊ, माझ्या डोक्यात नाही गलत नाही. कामच आहे वस्तू. काय करायला मला तेच करत नाही. स्वतःचा जीव कुरमुड्याने केला ते. तेवढंच येतं तुला. तू पीटी घेऊन बसली का? ब्लॉग कधी बनव मी? सॉरी कानाची हे करू नको. कला
हा ते म्हणतो कला कुठे म्हणतो त्याला करायचं माहित नाही, त्याला फक्त काय सांगायचं माहिती. कला जरा थोडा फोडी आल्यात त्याचे, तोंड पाय टेंगळा आले ती डायरेक्ट बेंड आलेत. भेंडेश्वर येते भेंडेश्वर. भेंडेश्वर आजपासून तुझं नामकरण भेंडेश्वर. तोंडाचे भेंड खरंच मायटा, खरंच मायटा तोंडाचे भेंड. पब्लिकच्या पब्लिक करेन सगळं. तू आण पब्लिक मग चॅनलशी मजाक नाही, चॅनलशी मजाक खाली नाही. नाही दिसायचं, मग तुला कसं लगेच डायरेक्ट पब्लिकच्या खाली दिसणार. डायरेक्ट पिळीन तुला डायरेक्ट. ते करू बी शकतो मी, एखाद्या व्हिडिओ केलं बी असं त्याने अनलिस्टेड. खोटेपणा करतो ग्रुप मी कपटी कपटी 6 महिना तू पुढे चालली. तेवढं बरोबर म्हणतो का हे झाडू आण रे आणखी. आदिवासी भाषा. अरे तुझी जायचंच वापरायच्या लंगाला उचलून आणलाय तुला आदिवासी. मग मी तिथं आम्ही फिरायला आलो तिथे आदिवासी आणि करून नाही का इथलं का सोडून दे त्यांचं पोरग तिथे आदिवासी. त्याला ते पाना बिना कमराला बांधायचे, चड्ड्या बिड्या सुद्धा ठेवू नको आपल्या तिथं, त्यातच हिंडून दिलं. आंब्याचे पानं त्याला सांगायची गरज नाही, त्याला सगळं येतंय. कसं आहे सांगायची काय गरज आहे का ना तो कमून आलो तो काय झालं 4 किलो 4 किलो खातो ते का खातो का तेवढं 4 किलो. अरे एक चपाती खाली ते पण कलत कुणच खाली. एक चपाती खाताय इकडून प्लेट होतंय, इकडून प्लेट होतंय, इकडून प्लेट होतंय. त्या भाजीची चपाती ती एकच चपाती खाली मोजून पाय की 4 चपात्या खायला पाहिजे, मोजून एक चपाती खातो. भाजी तर चांगली पाहिजे. भाजी किती चांगली होते ना, कुरकुरे आवडत. भाजी करती पाणी घेती, मीठ घेती, तिखट घेती. तशी भाजी जेवण जात नाही त्याला. वेळची भाजी केली काय छोल्याची, छोले सापडा. कधी रे छोले होते अरे बरोबर ते बरोबर राहिला आता बरोबर लागले ते. हा बघ पेटीवर आलं तुला कुतडीन मी. हा पेटवून नाही आमच्या सारखं नाही पागळ. अरे हे गेलं मंदिरात नवनाथाच्या आणि मला झोप लागून गेली तर स्वतःवर इथं फुल झोप लागून गेली. आणि मला वाटलं आता हे गेले आता कोण नाही घरात, इतकी फुल झोप लागली. आले ना नवनाथाच्या मंदिरात, मला काय वाटलं झोप तुम्ही फुल झोपीत ना. नाही नवनाथाचं मंदिर नव्हतं, मा बड्डे होता, कोणाच तरी बड्डे होता. ना भाजीला का काही राहायला गेलो काहीतरी गेलते मी घेतो बाहेर गेले आतमध्ये उभे कोण येते. अरे लय किरकच वरडले मी, एवढी वरडली मी हाताला म्हणायला लागलो. आणि पप्पा त्याच्यात काय राम वाचले. राम राम धन्यवाद का गरम फुल गावाला रामकृष्ण हरी रामकृष्ण दरवाजा उघडणं आणता होते दरवाजा उघडलं तिने. मला एवढा राग आलता ना गो, मी डायरेक्ट चावणार लय ओरडलं ती मोठे सर मम्मी नाही मी आरबळतेच होती मध्ये. मला कोणी उठिला ना तर मग कार्यक्रम झाला. के बोलावला होता माणूस. एकदा काय झालं बरं का, मम्मी झोपलेली आणि ते माणूस आला तो केबल आला तो म्हणला वर काही एकदम काळा आहे दिसायला. मम्मी भाऊ अशी ओरडली ना तो परत आलाच नाही. तो परत इकडं नाही आलाच नाही तो इकडं परत. परत आलाच नाही. काल आला होता वाटतंय. तो मला घाबरला. एवढं घाब मम्मी घाबरणार नाही, आम्ही स्वतः घाबरतो. झोपीत असले की मला तसंच होतं. मी कधी दार पडत नाही. हा कोंगडी बोलतोय, कोंगडी काय असं? कोंगडी बोलतोय. कोंगडी बोलतो तो डायरेक्ट. पक वाजवायची तुला रात्रीला यो. पक वाजवायची तुला रात्रीच्या चल मी येतो असं करतो रात्रीच्या असं. आवाज कुठून येतो पाहिलं ते वाजित आहे. उठून खाली सरक म्हणतो. आणि ते पण कसा होतो. हा बघा खरंय हा आणि काय कोंबडी काय
प्रॅक्टिस होऊन द्या. रात्रीभर काही तुम्हाला भेव वाटत होतं मला. किती 12:30-1 वाजला एडिटिंग करता करता. गाण्या काहीतरी इतका वारा आग वाढला ना, तुम्ही झोपलेली होती सगळे. गाण्या काहीतरी मला वार वाढला, मला बोलतोय तसं काय चुकन तसं नको करू असं काहीतरी मला. काय आलं 3:30 वाजता टायमिंग पाहिला ते नाही मग हे दुसरं. मी झोपले, तू झोपलेले होते तुम्ही सगळे, तो अचानक आर पाडला होता मोठ्याने टीव्ही. मी लय घाबरलो. आधीच मला भेव वाटत होती. एकटाच बसलेलो, तुम्ही सगळे झोपलेले. 1 वाजता आम्ही घरात असतो तुला भूत धरते. 1 वाजता 1 वाजून येतो 2 वाजून माणसं आहेत ना घरात. भेव वाटत तुम्ही असं वाटते झोपलेले दोघं अचानक. आम्हाला आता तो कसं काय वाटतं माहिती का, तुम्ही कोणतरी डोकतोय राव असं स्वप्न असं विचार येतो मला. नाही मला भूताची भीती नाही वाटत. मला मम्मीची वाटतं जास्त तो वाटत. ठेवू आहे, पण अशी परत ओरडते. आलेली दिसतं. अरे त्या दिवशी मला काय वाटत दिसत नाही. मला भेव काय वाटतं माहिती का, मी जर थोडाफार आवाज झाला तर मम्मी आरबळून टच कर. मम्मी म्हणून इथं कोण उभं आहे म्हणून मला त्याचं जास्त भेव वाटत. मला वाटत नाही झोपेत. असं करायला लागली. आणि साधू नाही ओरडली. मी रामकृष्ण जाता का नाही बघत गण्या एवढा हारा मारला भाऊ. गण्या म्हणतो रामकृष्ण रे रामकृष्ण रे. तिथे तुम्ही पळायचं की तुमचं पळायचं. इथं मम्मी झोपलेली मी इथं आणि मम्मी ओरडली मोठं. ते नाही, ते नुसतं पळत होता, काहीच नव्हतं, नुसतं पळायचं. भाजी बिजी आणली बरं आम्ही 5 मिनिटं झाले बसून. मम्मी अचानक ओरडली आणि ओरडायला लागले. मी इथं उभा इकडे पळतोय रामकृष्ण असं लाईनीत बोलत. ते ना या दरवाजात तो दरवाजा पळतो त्याला बाहेर जायचं. मला काही सीनच नव्हतं. मी तिथे बसून होतो आणि काय चाललंय बघत होतो. एवढं घाबरलो आणि त्याच्यात मग पप्पा डायरेक्ट बेल वाजले. पप्पाला उघडलं आणि इतका राग आला मम्मीवर. गणेशांचे बाहेर फटाकडाचे आणि आजीकडे सुरसुऱ्या वाजली. आजीला पिशी सापडली. आजी त्याच्यातून सुरसुऱ्या काढल्या आणि बसली आजी. हॅपी दिवाळी. कंदील लावलेत गाईत आता बघा, एक कंदील रेप्स करून लय बरं वाटतं. तर गाईज आजचा ब्लॉग इथं चेंज करतो. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला पुढे द्या. अख्खा ब्लॉग झाला गाईज. आणि तुम्हाला कंदील दाखवायचं दिसत नाही इथं असा लावलाय. थोडं ॲडजस्ट करा, नॉर्मलच लावलाय. आणि अख्खा ब्लॉग झाला. क्लिप दाखवायची विसरलो पण आता दाखवते तुम्हाला.